डाव पेचते मजला केव्हा कळले नाही. डाव पेचते मजला केव्हा कळले नाही. दुनिये तुझ्या खेळामध्ये, दुनिये तुझ्या खेळामध्ये सदाच हरलो. डाव पेचते मजला केव्हा कळले नाही. दुनिये तुझ्या खेळामध्ये सदाच हरलो. जीव लावण्या जीवलगान पुढे झटलो कायम. जीव लावण्या जीवलगान पुढे झटलो कायम. नवता पैसा म्हणून शेवटी उपरा ठरलो. नवता पैसा म्हणून शेवटी उपरा ठरलो. सवयीने पाऊल टाकले घरात आपुल्या. सवयीने पाऊल टाकले घरात आपुल्या. असे वाटले परक्या कुठल्या जगात शिरलो. सवयीने पाऊल टाकले घरात आपुल्या. असे वाटले परक्या कुठल्या घरात शिरलो, जगात शिरलो. मोल माझी या शब्दाचे ना जगास कळले. मोल माझी या शब्दाचे ना जगास कळले. बुडबुड्यापरी सदाच नुसता हवेत विरले. धन्यवाद. पहिला प्रयत्न गोड मानून घ्यावा यापेक्षा तर प्रयत्न चालूच राहील. धन्यवाद. एक विनंती, प्रतिसाद यांना अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या खुर्च्या भरल्यावरती कसा आवाज येतो तसे पाहिजे वाजले पाहिजे. आणि प्रत्येक तक्रार लिहितो. प्रत्येक माणूस लिहितो म्हणजे तो छानच आहे, विषय समजा लिहितो ना लिहितच होता, प्रश्नच नाही. थोडं करा प्लीज. आणि टाळा टाकले ना ऑक्युपेशन. आत्ताच सरांनी अतिशय सुंदर गझल सादर केलेली आहे. कृपया सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी प्रतिसाद द्यावा. गझल म्हणजे काही फक्त दुःख कुरवाळत बसणं नाही, तर आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढणं आहे. एक सुंदर शेर बघा. लाख बुराई हो पर अच्छा ढूंढेंगे. लाख बुराई हो पर अच्छा ढूंढेंगे. हम हर मुश्किल से रास्ता ढूंढेंगे. तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा. तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा. तुझसे बेहतर तुझसे उम्दा ढूंढेंगे. कल उसकी बारात निकलने वाली है. कल उसकी बारात निकलने वाली है. हम भी कोई धंदा वंदा ढूंढेंगे. असं आत्महत्या करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या गझला आता आपल्याला ऐकायच्या आहेत. व्यवसाय आणि शिक्षक असून स्टेटनेट उत्तीर्ण असलेले आणि अनेक मुशायऱ्यामधून आपली कला सादर केलेले शंकर पांचाळ सर म्हणतात, अंधारल्या नभांनी दिशा कोंडल्या होत्या. अंधारल्या नभांनी दिशा कोंडल्या होत्या. गंधाळले ऋतुंब तुला भेटल्यानंतर. गंधाळले ऋतुंब तुला भेटल्यानंतर. सर्वांना नमस्कार. गझल घेण्याआधी एक शेर, एक मधला एक शेर की दाटला विखारीच भोवताल मित्रा. दाटला विखारीच भोवताल मित्रा. जामले खऱ्याचे किती हाल मित्रा. की पाहिजे तुला जर इथे नाव शंकर. पाहिजे तुला जर इथे नाव शंकर. पचवतो जगाचे हलाहल मित्रा. दाटला विखारी भोवताल मित्रा. आणि अजून एक मधला एक शेर. तुझ्या आणि माझ्या कथा कुणाला सांगू मी. तुझ्या आणि माझ्या कथा कुणाला सांगू मी. मना मनाच्या व्यथा कुणाला सांगू मी. तुझ्या आणि माझ्या कथा कुणाला सांगू मी. मना मनाच्या व्यथा कुणाला सांगू मी. आणि शेर आहे की मलाच माझी ओळख पुरती झाली ना.
की मलाच माझी ओळख पुरती झाली ना ओ, अशा घराचा पता कुणाला सांगू मी, तुझ्या आणि माझ्या कथा कुणाला सांगू मी. गझल घेतो. वेदनेला जाळण्यामध्ये क्रुद्ध झाले पाहिजे, वेदनेला जाळण्यामध्ये क्रुद्ध झाले पाहिजे, अंतरंगी एक मोठे युद्ध झाले पाहिजे. की वेदनेला जाळण्यामध्ये क्रुद्ध झाले पाहिजे, अंतरंगी एक मोठे युद्ध झाले पाहिजे. शेर आहे की दुःख आशा मोह माया वासनेला झाडून, दुःख आशा मोह माया वासनेला जाळूनी, या जीवाने एकदा तर बुद्ध झाले पाहिजे, अतिशय या जीवाने एकदा तर बुद्ध झाले पाहिजे. आणि पुढचा अक्षर आहे की रान वाटा झाड डोंगर भाव त्यांचे आकळो, की रान वाटा झाड डोंगर भाव त्यांचे आकळो, मी कधी तर एवढे समृद्ध झाले पाहिजे, मी कधी तर एवढे समृद्ध झाले पाहिजे. आणि आता चालू घडामोडी बघता एक शेर आहे की शांतता यावी जगी वाटी तयांना सारखे, शांतता यावी जगी वाटे तयांना सारखे, ठरवले त्यांनी अखेरी युद्ध झाले पाहिजे. पुढचा शेर आहे की शांतता यावी जगी, शांतता यावी जगी वाटे तयांना सारखे, ठरवले त्यांनी अखेरी युद्ध झाले पाहिजे. आणि दुःख आनंदात आता द्वैत नाही राहिले, दुःख आनंदात आता द्वैत नाही राहिले, इंद्रियांनी तेवढे प्रतिबद्ध झाले पाहिजे, क्या बात. इंद्रियांनी तेवढे प्रतिबद्ध झाले पाहिजे. आणि शेवट आहे की न्याय नीती सत्यवाणी हेच जेव्हा अंतरे, न्याय नीती सत्यवाणी हेच जेव्हा अंतरे, माणसाने मग स्वतः प्रसिद्ध झाले पाहिजे, माणसाने मग स्वतः प्रसिद्ध झाले पाहिजे. वेदनेला जाळण्यामध्ये क्रुद्ध झाले पाहिजे, अंतरंगी एक मोठे युद्ध झाले पाहिजे, अंतरंगी एक मोठे युद्ध झाले. जोरदार टाळ्या जोरदार सर्वांसाठी एकदा. खूपच सुंदर गझल होती सर. चार गजला चार खांदे पार आहे, चार गजला चार खांदे पार आहे, हेच माझ्या जीवनाचे सार आहे. गझल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. स्वतः गझल लेखन करणारे, नवोदितांना गझल लेखनास प्रवृत्त करणारे लातूरचे गझलकार आपल्या इथे उपस्थित आहेत, संतोष कुलकर्णी सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली एक बहारदार रचना सादर करावी. धन्यवाद. या अध्यक्षांची तर मी परवानगी घेईनच या मुशायऱ्याच्या, पण ज्या मुशायऱ्यामध्ये माझं नाव नियोजित होतं त्याही अध्यक्षांनी मला परवानगी द्यावी अशी विनंती करतो. म्हणजे दोन अध्यक्षांच्या परवानगीने मी गझल सादर करतोय. तिसऱ्यांची मी मगाशीच घेतली, तिसऱ्यांनीच मला इथं बसवलं. काय आहे, सहसा आपली गझल झाली की निघून जाणं मला अजिबात आवडत नाही, पण आज दुर्दैव आहे, थोडंसं एक दुर्घटना घडलेली असल्यामुळे मला इथून गझल सादर करून जायचं, बाकी काही नाही. आणि हो आणि किमान आपल्या मुशायऱ्यातल्या तरी गझल करायच्या, सगळ्या गझल ऐकल्या पाहिजे, एवढं तरी दंडक सगळ्या गझलकारांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीच्यांचं तर व्हायलाच पाहिजे. सुरुवातीला आता मगाशी वेदनेचा प्रश्न निघाला, त्यावरून आठवला एक मतला आणि एक शेर एका गझलेचा सादर करतो की अक्षरांना वेदनांचे ताण काही, अक्षरांना वेदनांचे ताण काही, शोभते गझले सहे परिमाण काही, नष्ट होणाऱ्यासही वाटो दिलासा, पाहिजे झाले असे निर्माण काय.
अजून एक मधला आणि 2 शेर सादर करतोय की किती वेळ थोडा जगायचं होता, किती वेळ थोडा जगायचं होता, तसाही सुखाचा कुठे श्वास होता. आणि असा देश आहे अशी लोकशाही, असा देश आहे अशी लोकशाही, असा एक शाळेत अभ्यास होता. आणि गझल सादर करतोय की किती विश्व आले, किती विश्व आले प्रवाही जवळ, किती विश्व आले प्रवाही जवळ, मनातून कोणीच नाही जवळ. क्या बात. घरे दूर गेली दुखावूनही, घरे दूर गेली दुखावूनही, दिशा फक्त हातात दाही जवळ. हातात आहेत सगळ्या दाही दिशा. तुझा श्वास चाले असे वाटते, तुझा श्वास चाले असे वाटते, सुगंधी जणू वात वाही जवळ. आणि स्वतःला असा शोधतो मी इथे, स्वतःला असा शोधतो मी इथे, नसे नावही ना दुवाही जवळ. वा. आणि किती छान आहे अशी कल्पना, किती छान आहे अशी कल्पना, घराच्याच बाहेर झराही जवळ. तसा दूर आहे तिच्यापासून, शेवटचा शेर, तसा दूर आहे तिच्यापासून, दिसे एक आशा मलाही जवळ. बहुत खूप. किती विश्व आले प्रवाही जवळ, मनातून कोणीच नाही जवळ. क्या धन्यवाद. बात. खूप सुंदर. खूपच सुंदर. तुला वाटते तितकी नाही सैन्यात समजूतदार वगैरे, तुला वाटते तितकी नाही सैन्यात समजूतदार वगैरे, मला वाटते मी तर आहे वेंधळ वेळी ठार वगैरे. शोभा यात्रे पुरता केवळ नको देखना ऐरावत, शोभा यात्रे पुरता केवळ नको देखना ऐरावत, बलशाली अभिमानी कोणी शेर हवा झुंजार वगैरे. अशी झुंजार शेर लिहिणारी, जिला नुकताच सुधाकरराव स्मृती पुरस्कार प्राप्त झाला, अशी आमची मैत्रीण छाया नागरकर म्हणते, जरा समजून घे, जरा समजून घे तू की कुणीही आपला नाही, जरा समजून घे तू की कुणीही आपला नाही, तुला जो चेहरा दिसतो खरा नाही, खरा नाही. पत्रकारिता आणि इंजिनिअरिंग मेरिट मध्ये एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली छाया नागरकर यांनी एक सुंदर रचना सादर करावी. थँक्यू मॅडम. एक मधला शेर घेते, त्यानंतर गझल घेते. शोधून पाहिला मी एक एक सेवनंबर, शोधून पाहिला मी एक एक सेवनंबर, एकासही परंतु केला न कॉल नंतर. पाण्यावरील शांती नाही घरी कळाले, पाण्यावरील शांती नाही घरी कळाले, टाकून पाहिल्यावर डोहात दोन कंकर. आणि इथे बरेच जण शिक्षक बसले, त्यामुळे हा स्पेशल शेर घेते. गझले मधून ऐका गणितामधील सूत्रे, गझले मधून ऐका गणितामधील सूत्रे, वेगास वेळ गुणता उत्तर मिळेल अंतर, वेगास वेळ गुणता उत्तर मिळेल अंतर. गझले मधून ऐका गणितामधील सूत्रे, वेगास वेळ गुणता उत्तर मिळेल अंतर. खूप थँक्यू. आता गझल घेते. जसा जगात यायला बराच वेळ लागला, जसा जगात यायला बराच वेळ लागला, जगायचे शिकायला बराच वेळ लागला. असून खूप धीट मी असून खूप धाडसी, असून खूप धीट मी असून खूप धाडसी, नको नको म्हणायला बराच वेळ लागला. पुढचा शेर आहे. कुणी कमी वयातही चलाक फार झाला, कुणी कमी वयातही चलाक फार झाला, मला तसे बनायला बराच वेळ लागला. कुणी कमी वयातही चलाक फार झाला, मला तसे बनायला बराच वेळ लागला. नवीन घर नवे शहर नवीन लोक तेथे,
नवीन घर नवे शहर नवीन लोक तेथली मला तिथे रुळायला बराच वेळ लागला. शेवटचा शेर आहे. सुरेल पत्ते घडविले अनेक लेख लेखिले, सुरेल पत्ते घडविले अनेक लेख लेखिले, मला गझल सुचायला बराच वेळ लागला, मला गझल सुचायला बराच वेळ लागला. खूप खूप आभार. बराच वेळ लागला तरी अतिशय सुंदर गजल लिहितात छाया. माझ्या मनाप्रमाणे मी शेवटी निवडली, माझ्या मनाप्रमाणे मी शेवटी निवडली, राधेस लोक भुलले मी रुक्मिणी निवडली. अशी गझलची वेगळी वाट निवडलेले आपले पुढचे गझलकार आहेत पंचायत समिती किनवट येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रुपेश कुमार मुनेश्वर. ते म्हणतात, तोंडी सदैव भाषा युद्धात जिंकल्याची, तोंडी सदैव भाषा युद्धात जिंकल्याची, पाहून संकटांना पळतात मानसेही, पाहून संकटांना पळतात मानसेही. रुपेश कुमार. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. सर्व ज्येष्ठ या ठिकाणी गजलकार बसलेले आहे. एक छोटासा प्रयत्न करतोय. खूप दूर किंमतवरून आलेलो आहोत. अतिशय दुर्गम भाग आहे आमचा. डॉक्टर असते सर, कुलकर्णी सर, अत्तम केले दादा सगळे बसले, जोशी सर. शेवटी माझा नंबर लागला. एक सुटा शेर. या मनाच्या यातनाना जाण प्रिय, या मनाच्या यातनाना जाण प्रिय, दुःख सारे मांडले मी प्राणप्रिय, दुःख सारे मांडले मी प्राणप्रिय. या चितेला शांत करण्या मागतो मी, या चितेला शांत करण्या मागतो मी, दे जरासे आसवाचे दान प्रिय, या मनाच्या यातनांना जाण प्रिय. आणि एक शेर जो आता ट्रेन मध्ये येत आहे तारीखला, प्रयत्न करतो. पहिलाच प्रयत्न आहे. हृदयास पेरले मी हे काय ठीक झाले. करा सर. हृदयास पेरले मी हे काय ठीक झाले, डोळ्यात आसवांचे दाटून पीक, खोटेच हसण्याचे, खोटेच हसण्याचे खत घातले मनाला, तेव्हा कुठे जरासे अंतर सुपीक झाले. धन्यवाद. गजल घेतोय. आता वेदनेचा विषय निघाला. वेदनेचीच गजल सादर करतोय. साहू असा किती मी अंगार वेदनेचा, साहू असा किती मी अंगार वेदनेचा, कळला मला न काही, कळला मला न काही, व्यवहार वेदनेचा, साहू असा किती मी अंगार वेदनेचा, आहे अजून तैसे माथ्यावरील ओझे, आहे अजून तैसे माथ्यावरील ओझे, वाहून गार झालो, वाहून गार झालो,
असा किती मी अंगार वेदनेचा या पापनीत केली ज्यांनी अजून गाठी या पापनीत केली ज्यांनी अजून गाठी ओलावल्या कडाना ओलावल्या कडाना हुंकार वेदनेचा साधू असा किती मी अंगार वेदनेचा ते सूर दूर गेले दादा ते सूर दूर गेले महफिल सरूड गेली ते सूर दूर गेले महफिल सरूड गेली कानात गुंजतो हा कानात गुंजतो हा झंकार वेदनेचा साधू असा किती मी अंगार वेदनेचा घालू नकोस भोळी समजूत या मनाला घालू नकोस भोळी समजूत या मनाला कारण संपेल एकदाचा भडीमार वेदनेचा साधू असा किती मी अंगार वेदनेचा आणि गझलेचा आमंत्रण घेतो या ठिकाणी हृदयी सदा रूपेशा हृदयी सदा रूपेशा जाणीवही असू दे हृदयी सदा रूपेशा जाणीवही असू दे देऊ नको कुणाला देऊ नको कुणाला उपहार वेदनेचा साधू असा किती मी अंगार वेदनेचा अंगार जोरदार वेदनेचा अतिशय सुरेख आवाजात सरांनी गायलेली गझल. गझल म्हणजे फक्त स्वतःच दुःख कुरवाळत राहणं नाही तर इतरांचं दुःखही समजून घेणं. या बाबतीत बशीर बद्र सरांचे एक अतिशय सुंदर शेर आहे. कुछ तो मजबूरी आ रही होगी कुछ तो मजबूरी आ रही होगी यूं ही कोई बेवफा नहीं होगा. यानंतर आपल्या या मुशायऱ्याचं सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या सौ दीपाली कुलकर्णी मॅडम यांचं टर्न आहे. त्यासाठी मी छोटंसं सूत्रसंचालन करते. सुरुवात त्यांच्याच एका भारी शेरने करूया. फक्त ठेवले कामापुरते आणि अवांतर डिलीट केले. फक्त ठेवले कामापुरते आणि अवांतर डिलीट केले. मला विसरले असे वाटले त्यांचे नंबर डिलीट केले. असा ॲटिट्यूड वाला शेर लिहिणाऱ्या कुलकर्णी मॅडम यांचं स्वॅग के साथ स्वागत करूया. सौ दीपाली कुलकर्णी मॅडम, प्राथमिक शिक्षिका, देगलूर, जिल्हा नांदेड. थँक्यू. छान. पाहिजे सारे तुला मिळणार आहे करियुती. पाहिजे सारे तुला मिळणार आहे करियुती. अनसहज शत्रू पुन्हा हरणार आहे करियुती. जो कधी होता विरोधी आज बाजूला उभा. जो कधी होता विरोधी आज बाजूला उभा. तो तुझ्यासाठीच तर लढणार आहे करियुती. फक्त तत्वाशी जरा तडजोड करा जा पुढे. फक्त तत्वाशी जरा
तडजोड कर आणि जा पुढे. तत्व शत्रूचे तुला पटणार आहे कर्युती. गझल लिहिते. एक क्षण माझ्यात तोही गुंतला असता, एक क्षण माझ्यात तोही गुंतला असता, मोगरा केसात मीही माळला असता. चार चौघींसारखे जगणे कुठे जमले, चार चौघींसारखे जगणे कुठे जमले, कान भिंतीला कोणाच्या लावला असता. बाभळीही जर दिली असतीस तेव्हा तू, बाभळीही जर दिली असतीस तेव्हा तू, श्वास ध्यासाने तुझ्या गंधाळला असता. प्रश्न आवासून होता फक्त पोटाचा, प्रश्न आवासून होता फक्त पोटाचा, गाव स्वेच्छेने कोणी का सोडला असता. प्रश्न आवासून होता फक्त पोटाचा, प्रश्न आवासून होता फक्त पोटाचा, गाव स्वेच्छेने कोणी का सोडला असता. दाबले नसतेच कोणी तोंड जोराने, दाबले नसतेच कोणी तोंड जोराने, हट्ट मी जर बोलण्याचा सोडला असता. शेवटचा शेर आहे. दाबले नसतेच कोणी तोंड जोराने, दाबले नसतेच कोणी तोंड जोराने, हट्ट मी जर बोलण्याचा सोडला असता. का दिली नाही सोपमा चंद्र ताऱ्यांची, का दिली नाही सोपमा चंद्र ताऱ्यांची, चेहरा लाजून मीही झाकला असता, चेहरा लाजून मीही झाकला असता. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता आपण समारोपाकडे वळतोय. कधीची बंद आहे एक खिडकी गंजली आहे, कधीची बंद आहे एक खिडकी गंजली आहे, अपेक्षा आजही सूर्योदयाची भंगली आहे. कोणाची जांभई ऐकायच्या आधीच थांबावे, निघावे त्या क्षणी मैफिल रंगली आहे. आपल्या या मुशायऱ्याच्या अंतिम टप्प्यात या मुशायऱ्याचे अध्यक्ष शेखर गिरी सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे आणि आपली एक रचना सादर करावी. त्याआधी त्यांचा एक सुंदर शेर बघूया. काही केल्या थांबत नाही उचकी, काही केल्या थांबत नाही उचकी, कोण आठवण काढत आहे इतकी, कोण आठवण काढत आहे इतकी. सरांना विनंती आहे की त्यांनी एक सुंदर रचना सादर करावी. धन्यवाद मॅडम. 47 डिग्री तापमान बाहेर आहे आणि इथं गझलेचा हिरवागार मळा. म्हणजे कदमवर इथे येईपर्यंत असं वाटत होतं की आपण नांदेडला जातोय आणि दिवसभर काय अवस्था असेल, पण इथं आल्यानंतर गझलेच्या वातावरणात असं रमून गेलो की त्या टेम्परेचरची आठवण सुद्धा नाही. आणि गझल उन्मेष समूह नांदेड यांनी या पुरस्कार वितरणाचं आणि मुशायऱ्यांचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच पुढे फार मोठे कार्यक्रम होतील. ही सुरुवात आहे, पहिलाच हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये चंद्रकांत दादा कदम, रोहिणी पांडे, निशांत दादा, दीपाली ताई आहे, ही सगळी मंडळी आहे. डॉक्टर स्वाती मॅडम आहे. खूप चांगलं काम करताय तुम्ही. आणि या मंडळीच्या गझला ऐकल्यानंतर असं वाटलं नाही कुठेच की हे नवोदित वगैरे आहेत म्हणून. सरांचं सर तर काय गझल गुरु आहेत कुलकर्णी सर, परंतु सुकृत भोसकर सर, शंकर पांचाळ सर, रुपेश मुनेश्वर दादा, दीपाली ताई तर आहेतच. यांना पहिल्यांदाच ऐकणार की फार सुंदर सादरीकरण आणि फार छान ऐकवलं तुम्ही. शुभेच्छा तुम्हाला. एक गझल करतोय, त्याआधी काय रोमॅन्टिक शेअर की फुले सुगंधी हृदयावरती अंथरल्यागत होते, की फुले सुगंधी हृदयावरती अंथरल्यागत होते, ती असली की अजून सुद्धा दरवळल्यागत होते, ती असली की अजून सुद्धा दरवळल्यागत होते. आणि राहू दादा की आसपास ती नसते तेव्हा रखरख रखरख नुसती, की आसपास ती नसते तेव्हा रखरख रखरख नुसती,
असते तेव्हा नदी मनाची खळखळ लागत होते, असते तेव्हा नदी मनाची खळखळ लागत होते, आणि तिची आठवण आली की मग गुंता सगळा सुटतो, की तिची आठवण आली की मग गुंता सगळा सुटतो, अवघड प्रश्नाचे उत्तरही सापडल्यागत होते, अवघड प्रश्नाचे उत्तरही सापडल्यागत होते, आणि केसांच्या गंधाची जादू कशी नेमकी सांगू, आत्माराम दादा, की केसांच्या गंधाची जादू कशी नेमकी सांगू, तिच्या पुढे अत्तर बित्तरही कोसळल्यागत होते, तिच्या पुढे अत्तर बित्तरही कोसळल्यागत होते, आणि व्याप रोजचा रोज धावपळ थकून जातो पुरता, की व्याप रोजचा रोज धावपळ थकून जातो पुरता, तिच्यामुळे पण मनात काही सळसळल्यागत होते, तिच्यामुळे पण मनात काही सळसळल्यागत होते. गझल घेतोय की टाइमपास म्हणूनच कपडे फाडत बसलो आहे, की टाइमपास म्हणूनच कपडे फाडत बसलो आहे, पुन्हा शिलाई मारून नंतर उसवत बसलो आहे, की टाइमपास म्हणूनच कपडे फाडत बसलो आहे, पुन्हा शिलाई मारून नंतर उसवत बसलो आहे, आणि तोवर तिकडे एक फिरस्ता तिला जिंकून गेला. उत्तम दादा, की तोवर तिकडे एक फिरस्ता तिला जिंकून गेला, इकडे मी फेटीचे नुसते ठरवत बसलो आहे, इकडे मी फेटीचे नुसते ठरवत बसलो आहे. आणि आशय बघा चोरानं बघा की एकच नेता जगास साऱ्या प्रकाश देतो आहे, की एकच नेता जगास साऱ्या प्रकाश देतो आहे, सूर्य म्हणाला उगीच येथे चमकत बसलो आहे, सूर्य म्हणाला उगीच येथे चमकत बसलो आहे, आणि जुने लोक तर जवळपासही फिरकू देतच नाहीत, की जुने लोक तर जवळपासही फिरकू देतच नाहीत, नव्या नव्या लोकांना म्हणूनच भेटत बसलो आहे, नव्या नव्या लोकांना म्हणूनच भेटत बसलो आहे, आणि नवीन खड्डा करून नंतर बुजवत बसलो आहे, की नवीन खड्डा करून नंतर बुजवत बसलो आहे, मस्ती माझी अशा प्रकारे जिरवत बसलो आहे, मस्ती माझी अशा प्रकारे जिरवत बसलो आहे, की नवीन खड्डा करून नंतर बुजवत बसलो आहे, मस्ती माझी अशा प्रकारे जिरवत बसलो आहे, खयाल अनेक दर्जा बिर्जा मला कुठे कळतो रे, की खयाल अनेक दर्जा बिर्जा मला कुठे कळतो रे, जमेल तितके शेर निगजला पाडत बसलो आहे, जमेल तितके शेर निगजला पाडत बसलो आहे. आणि हा शेर संकेत दादा की पहिली गेली दुसरी गेली तिसरी सुद्धा गेली, की पहिली गेली दुसरी गेली तिसरी सुद्धा गेली, मला सोडलेल्यांची यादी बनवत बसलो आहे, मला सोडलेल्यांची यादी बनवत बसलो आहे. आणि शेवटचा शेर प्रफुल्ल दादा की तरली नाही ओळ एकही पाण्यावरती माझी, की तरली नाही एक ओळ एकही पाण्यावरती माझी, माझ्या सगळ्या वह्या गझलच्या बुडवत बसलो आहे, माझ्या सगळ्या वह्या गझलच्या बुडवत बसलो आहे. धन्यवाद. की तरली नाही ओळ एकही पाण्यावरती माझी, माझ्या सगळ्या वह्या गझलच्या बुडवत बसलो आहे, माझ्या सगळ्या वह्या गझलच्या बुडवत बसलो आहे. धन्यवाद. असे सुंदर म्हणून गझलीच्या वह्या बुडवू नका सर, आम्हाला ऐकायच्या तुमच्या गझला. नक्कीच करते.